भाजप सरकारने केलेल्या कामाचा शुभारंभ भाजप सरकारच करत आहे। गत सरकारने केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामांचं भूमिपूजन केलं, मात्र त्या कामांना कधीच मुहूर्त लागला नसल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं। दिनांक 9 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत। या पार्श्वभूमीवर संपूर्ण शासन प्रशासन कामाला लागलंय। अचानक आणि तोही कमी वेळेत पंतप्रधानांचा दौरा लागल्यानं पंतप्रधानांच्या दौऱ्याचं नियोजन करता करता शासन आणि प्रशासनाची दमछाक झाली आहे। इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत असून या निमित्तानं पार्क स्टेडियमवर भव्य दिव्य असा शामियाना उभारण्यात आलाय। पार्क स्टेडियमवरची संपूर्ण कामं युद्धपातळीवर सुरू आहेत। सभेदरम्यान कोणतीही कमतरता राहणार नाही याची बारीक-सारीक काळजी घेण्यात येते आहे। विशेष म्हणजे दिल्ली इथून बॉम्बशोधक 15 जणांचं पथक सोलापुरात दाखल झालं असून सोलापूर आणि दिल्ली येथील पथकाकडून दररोज 2 वेळा पार्क स्टेडियमची बारकाईनं तपासणी केली जात आहे। स्टेडियममधील कोपरा याशिवाय रूमचीही बारकाईनं बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे। दरम्यान सहकार मंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार सुजित सिंह ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी आदी पदाधिकाऱ्यांनी पार्क स्टेडियममधील कामांची पाहणी केली। यावेळी बोलताना सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की 9 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत। 30,000 घरकुल प्रकल्प, स्मार्ट सिटी, देहू आळंदी पालखी मार्ग, अक्कलकोट तुळजापूर महामार्ग, 280 कोटींची ड्रेनेज लाईन, 450 कोटींची दुहेरी पाईपलाईन अशा विविध कामांचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। भाजप सरकारनं सुरू केलेल्या कामांचा शुभारंभ भाजप सरकारच करत आहे। गत सरकारनं केवळ निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन केलं आणि पुन्हा निवडणुका लागल्या की त्या कामाचं भूमिपूजन करण्याचं काम मागील सरकारनं केलं। प्रत्यक्षात कामाला कधी मुहूर्त लागलाच नसल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं। सुदैवाने या सरकारने केलेल्या कामाची शुभारंभ हे सरकार करते। मागील काळामध्ये जर आपण इतिहास बघितला तर फक्त निवडणुकीच्या पुढे भूमिपूजन करायची प्रथा होती आणि पुढच्या निवडणुकीला सुद्धा ते भूमिपूजन परत एकदा करायचे। आज मला अभिमानानं सांगावंसं वाटतं, सोलापूर तुळजापूर रस्ता याच मानाने पंतप्रधानांनी भूमिपूजन केलं होतं। त्याचं लोकार्पण सुद्धा म्हणजे करायची आवश्यकता होती, पण रस्ता सुरू झाला असल्यामुळे आत्ताच्या काळामध्ये जे काही रस्ते झालेले आहेत, माननीय नितीन गडकरी साहेबांनी जे दिलेले रस्ते, ते रस्तेसुद्धा आता जवळपास कार्यान्वित व्हायला लागले। शहरातले उड्डाणपुलंसुद्धा याच काळातले झालेले आहेत आणि याच मंत्र्यांनी भूमिपूजन केलेले आहेत। मागच्या काळात मान्यता घेतलेली आहे आणि आत्ता त्याची भूमिपूजन करतायत। मला असं वाटतं की हे सरकार तसं नाही, हे सरकार स्वतः गरिबांच्यासाठी काम करत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिबांचे कैवारी आहेत। देशातल्या प्रत्येक गरीब बेघर नागरिकांना घर मिळालं पाहिजे हे त्यांचं स्वप्न आहे। त्याचाच एक भाग म्हणून शहरात 30,000 घरकुलाच्या प्रकल्पाला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे। या प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभाला पंतप्रधान येत असल्याचंही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे गरिबांच्यासाठी काम करतात। 2022 पर्यंत त्यांचं स्वप्न आहे देशातल्या प्रत्येक बेघर व्यक्तीला स्वतःचं हक्काचं घर मिळावं आणि देशातला महत्त्वाकांक्षी प्रकल्प जर कुठला असेल तो आपल्या सोलापुरातल्या जवळपास 30,000 घराला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे। दुसरा प्रकल्पसुद्धा अजून जवळपास 3,000 घराचा राज्य सरकारने त्यालाही मान्यता दिलेली आहे। म्हणजे या शहरातून खऱ्या अर्थानं देशातला पहिला प्रकल्प आहे 30-33,000 घराचा। आणि म्हणून मला असं वाटतं अधिवेशन झाल्या दुसऱ्या दिवशी एक महत्त्वाकांक्षी जी स्वप्न आहे त्यांचं, या देशातल्या बेघरांना घर द्यायचं, हक्काचं घर द्यायचं, ते महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पायाभरणी समारंभाला येतात। निवडणूक अजून लांब आहे, निवडणूक जाहीर व्हायची आणखी। मला असं वाटतं की तुमच्या मनात सुद्धा निवडणुकीची उलट गरिबांचा कैवारी म्हणून देशाचा नेता
देशाचा पंतप्रधान गरिबाला हक्काची घरं देण्यासाठी लवकर घरी व्हावं आणि लवकर त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घरी जाता यावं म्हणून माननीय पंतप्रधान येतात. दरम्यान शिवसेना आणि भाजप युती संदर्भात बोलताना सहकार मंत्री सुभाष देशमुख म्हणाले की भाजपची पहिल्यापासूनच शिवसेनेशी युती करण्याची भूमिका आहे. मात्र शिवसेना वारंवार आम्ही स्वबळावर लढणार असल्याची भूमिका घेत आहे. भाजप युती करायला तयार असताना शिवसेना स्वबळाची भाषा करत असेल तर भाजपला नाईलाजास्तव स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार असल्याचंही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाची या क्षणापर्यंतची सुद्धा भूमिका आहे की भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर लढायला तयार आहे, युती करायची भूमिका आहे. परंतु वारंवार शिवसेनेकडून आम्ही स्वतंत्र लढणार त्याच्यामुळे आजही मला खात्री आहे की भारतीय जनता पक्ष युती करायला तयार आहे. परंतु समोरची युती करायला तयार नसतील तर नाविलाजानं आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागावं लागणार. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि आमदार सुजित सिंग ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तयारीची माहिती दिली. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं वार्ड स्तरापासून त्या पूर्ण जिल्ह्यापर्यंत सगळीकडे प्रत्येक कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आलेला आहे. प्रत्येक प्रभाग वाईज असू द्या, मंडळ वाईज असू द्या, आणि त्यांना सगळ्यांना आपण ह्या मेळाव्याला येण्यासाठी जनतेला आव्हान करावं. मोदी सरकारची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना, या सोलापुरात 30,000 घरं गोरगरिबासाठी मोदी सरकारच्या या योजनेतून होत आहे. त्याचा शुभारंभ होतो आहे. प्रधानमंत्री का सपना सबका घर हो अपना, त्या ह्याच्यातून या 30,000 घराचा कामाचा शुभारंभ या ठिकाणी होतो आहे. आणि हा मोदींचा दौरा निश्चितच एक चांगला संदेश देणार आणि ऐतिहासिक आणि एक चांगली मोठी सभा यातून होणार आहे. आणि मोदी सरकार हे गतिशील सरकार आहे, देवेंद्रजींचंही सरकार हे गतिशील सरकार आहे. या सरकारच्या विकासाच्या कामाचा झपाटा निश्चितच आपल्याला यातून एकंदरीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असून संपूर्ण कामं युद्धपातळीवर चालू आहेत.